म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भवदुष्टर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तुहा उतरील पार भवदुष्टर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुहा उतरील पार भवदुष्टर नदीचा श्री संताची या माथा चरणा श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विको कमी करा भाऊ विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख हा मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या हा जे गावी केला वास त्याशी नसावे उदास शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवास तुहा उतरील पार भवदुष्टर नदीचा कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून तुकोबराई या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर नेमका कोणता पार उतराई होतो माणूस याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल आपल्या या पुण्यभूमी पावन क्षेत्र चाटेवाडी या पवित्र गावामध्ये आपल्याच गावातील कैलासवासी जेजेरामजी व्यंकटराव चाटे यांचं मला वाटते 6वं पुण्यस्मरण 5वं पुण्यस्मरण आणि या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपूर्ण चाटे परिवाराच्या वतीनं त्यांचे परिवारातले आमचे व्यंकटरावजी जेजेरामजी चाटे आणि त्याचप्रमाणे आमचे स्नेही असणारे रमाकांतरावजी चाटे आणि संपूर्ण चाटे परिवाराच्या वतीनं आपल्या वडिलाप्रती असणारा आदरभाव अन्नदान अन्नदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं हे आयोजन आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे स्नेही असणारे रतनहारी मुंडे गुरुजी लाडजरीकर त्यांचं हे नातेसंबंध असल्यामुळं आमच्या सेवेचा योगायोगानं आज या ठिकाणी आमचे रमाकांतरावजी चाटे आहेत. कुठल्याही प्रसंगामध्ये साथ देणारे असल्यामुळं आणि मुंडे गुरुजीचं आमच्या जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं आज सेवेचा योग आहे.
गडबड गोंधळ ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्यात. पण मी आलो तीच मुंडे गुरुजीमुळं, रमाकांत भाऊमुळं, कारण मला कार्यक्रम पुण्याला आहे संध्याकाळचा 7 वाजता पोचायचं आहे. मग इथं गडबड केली म्हणजे प्रवासात गडबड करायची गरज पडत नाही. पुन्हा प्रवासात गडबड झाली की पुन्हा ह्यांच्याकडेच यावं लागतं, एवढी नीट करून द्या गाडी म्हणून. लक्षात आलं का नाही सांगा. त्याच्यामुळं इथली गडबड परवडली पण ती परवडत नाही. लक्षात आलं का नाही. म्हणून आपण सगळेजण उपस्थित आहात. आणि मुंडे गुरुजींचा शब्द म्हणजे आम्हाला आमच्या गुरुजींचा शब्द तसाच मुंडे गुरुजींचा शब्द आहे. वडिलाबद्दल जेवढा आदर आहे तेवढा आम्हाला गुरुजीबद्दल आदर आहे. आम्ही नेहमी आदरणीय मानतो. आणि म्हणून आज सेवेचा योग भरत महाराज पठाडे योगायोगानं तेही उपस्थित आहेत. आपले सर्वांचं श्रद्धास्थान मधु महाराज मोहगावकर, बाबाच्या चरणी भरत महाराज आहेत, गोविंद महाराज आहेत, हनुमंतराव आहेत, असून माऊली महाराज माकेगावकर, आमची ही सगळी महाराज मंडळी आपण गुरुजी आहेत तिकडून उपस्थित, मुरकुटे गुरुजी, आपण दराडे महाराज, सर्वजण आवर्जून उपस्थित आहात. सोपान महाराज आहेत, चव्हाण अशोक महाराज आहेत. अशोक महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. माता भगिनी पुरुष मंडळ आणि जय हो कीर्तन यूट्यूब चॅनल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला शरणागती करण्यासाठी सांगतात. मग का शरण जायचं याचं चिंतन आहे की का पहिला शब्द म्हणून या कारणामुळं शरण जा. कोणती कारणं आहेत त्याच्या पाठीमागं कसं आहे. जीव ज्या वेळेला बाबा जीवाला शरण जातो त्यावेळेला दुःख सोडलं तर त्याच्या पदरात काहीच पडत नाही. जीवानं जीवाची शरणागती केली की दुःख आहे, पण जीवानं जर देवाची शरणागती केली तर सुख आहे. मुद्दे दोनच आहे. मग जीवानं शरण जात असताना जीवानं जीवाला कधी शरण जायचं नाही. कारण तुम्ही मला शरण आलात, मी तुम्हाला शरण आलो की मिळणार काय, मिळणार दुःख आहे. कारण तुम्ही दुःखी आहेत आणि मी दुःखी आहे. आणि दुःखी माणसाला दुःखी माणूस भेटलं की दुसरं काही निघत नाही तिथं. बरं आपण एका जागेवर बसलो, समजा तुम्ही आम्ही गप्पा मारीत बसलो, काय ह्याच्यावर चर्चा चलती का आपली बाबा, चिंतन कसं करायचं, कोणता अभंग घ्यायचा काय, ह्याच्यावर थोडं चर्चा होती आपली. इकडं कसं चाललंय, तिकडं कसं चाललंय, ह्याचं काय त्याचं काय. खालीवरी सोडलं तर आपल्याला दुसरा काही धंदा आहे का, बोला काही धंदा आहे का, काहीच नाही. कारण जीव ज्या वेळेला जीवाला शरण जातो त्यावेळेला दुःख पदरात पडतं. सुखाच्या प्राप्तीसाठी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने सुख नोहे, सुख नोहे, मधु बाबा सुख नोहे, सुख नोहे, लक्षात आलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. जीवाला सुख मिळावा असं वाटत असेल तर भगवंताशिवाय दुसरा पर्याय बोला की नाही. नाही तरी शेवट माणसाचा देवच आहे. बरोबर आहे का नाही. शेवटी माणसं म्हणतात ना, आता कोण वाली आपल्याला, देवाशिवाय कुणी वाली का, बोला बोला की मोकळ्या मनानं. हा आपल्याला नाही. अर्जुनासारखा महारथी बाबा, अर्जुनासारखा, त्या अर्जुनासारख्या महारथीला सुद्धा महाभारतात म्हणावं लागलं, देवा तुझ्याशिवाय पर्याय नाही. काय करणार आहेस ती तू आहेस. लक्ष द्यायला लागलं का. ज्या वेळेला भगवान शिष्टाई करण्याकरता गेले आणि शिष्टाई करण्याकरता भगवान ज्या वेळेला गेले अण्णा गुरुजी, त्यावेळेला दुर्योधनानं डायरेक्ट लाथाळं सांगितलं, देवा पांडवाबद्दल बोलायचं असेल तर माझ्या दारात सेकंदभर थांबायचं नाही, आल्या पावली निघून जायचं. अरे म्हणले भारत एवढं राज्य आहे, अर्ध राज्य त्यांना दिन, अर्ध राज्य तू घे, अजिबात बोलायचं नाही मला. स्वार्थ किती असावा, घरातलीच माणसं सगळे. शेवटी देवानं याच्यावर हात टेकले की किती गावं, 5 गावं. पण दुर्योधन ऐकायला तयार नाही, कारण धृतराष्ट्राचा मुलगा होता. धृतराष्ट्र येतो त्याचा मुलगा होता. लक्ष देऊन ऐका. त्या धृतराष्ट्रानं, धृतराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्रच ना,
दिसत नव्हतं पण चॅप्टर होतं. लक्षात आलं का नाही? गांधार देशातली पोरगी जाऊन आणली होती त्यानं गांधारी. कळायला लागले का? हा. आणि त्या पोरीच्या शांतीत लिहिलं होतं गळ्यात माळ पडली की नवरदेव मरणार म्हणून, असं लिहिलेलं होतं. हे तिथं गेलं आणि म्हणले मला विधी करायचा आहे, विधी करतो अगोदर आणि मग पुरी संग लग्न करतो, मरत नाही. ह्या गांधारीचं गाढवाबरोबर लग्न लावलं. कुणी? ह्या धृतराष्ट्रानं गाढवाबरोबर. गाढव मेलं आणि मग गांधारी सोबत लग्न केलं. पण एक ऐका, गाढवाचा काहीच दोष नसताना ह्या दोघाच्या सुखासाठी, भरत महाराज दोघाच्या सुखासाठी निष्पाप गाढवाचा बळी घेतला तर 100 अवलादी गाढवासारख्या नालायक जन्माला आलत्या. मग बहिणीला याच्यानं पैसे देणाराचं कसं होईल भाजण्याचं याचा विचार करा एकदा. कळायला लागलंय का माझं बोलणं तुम्हाला? काय म्हणले नेमकं ऐकायला नाही मला. ऐकायला आलं नाही? गांधारी आणि धृतराष्ट्र बरोबर, यांनी सुखासाठी गाढव मारलं का नाही? बरोबर आहे का नाही? मारलं. निष्पाप गाढवाचा बळी घेतला ना. मग आता निष्पाप गाढवाचा बळी जर घेतल्याच्या नंतर 100 अवलादी त्यांच्या पोटी गाढवासारख्या नालायक जन्माला आलत्या. मग आता बहिणीला याजानं पैसे नाऱ्या भजण्याचं कसं होईल ही विचारायला लागलो. बाकी काय नाही. विठ्ठल विठ्ठल. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं? सांगा. आता 1 मिनिट ऐका. आता असा धृतराष्ट्र आणि तिकडे बघा एक माणूस फक्त, आणि त्या धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन आहे. देवाचं ऐकलं नाही. भगवान उठले निघाले. उठले निघाल्याबरोबर ते मला देवा 56 भोग तयार केले तर माझ्या आईनं गांधारीनं तुम्ही जेवण करून जा. तुम्हाला तर माहिती तिनं डोळ्यावर पट्टी बांधलेली, जेवण करून जा. देवानं सांगितलं दुर्योधना जे माझं ऐकत नाहीत त्यांच्या घरी मी जेवत नाही. जे माझं ऐकत नाही त्यांच्या घरी मी हो अण्णा जेवत नाही. पितामह भीष्म तिथंच बसलेले होते. भीष्म म्हणले आपल्या घरी चला. ब्रह्मचारी माणूस आहे म्हणले येडवाकडे काय कहायना खाऊ घालतो, चला नाही इथं मिळालं तर. पितामह भीष्म म्हणले आपल्या इथं चला. तसं म्हणल्याबरोबर देवानं सांगितलं भीष्मा जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहेत त्यांच्या इथं जेवत नाही. कळायला लागले का बोलणं? विदुराचा प्रसंग पुढं राहिला. शेवटी युद्धावर हात टेकले की युद्ध करायचं बा, ठरलं युद्ध करायचं. लक्षात सैन्य घेतलं दुर्योधनानं आणि देव कुणाकून. तुम्ही बोला मोकळ्या मनानं थोडंसं. तुम्ही असे गाथा पाठ असले बसू नका सगळेजण असे. सैन्य कुणाकड? दुर्योधनाकड. आणि देव कुणाच्या बाजूनं? ए बोल. हा देवाच्या बाजूनं, पांडवाच्या बाजूनं देव. बरोबर आहे का नाही? मग युद्ध झालं. भीष्म कुणाच्या बाजूनं? दुर्योधनाच्या बाजूनं भीष्म. भीष्म तिकडून. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. सगळा इतिहास सांगायचा नाही. आणि बरेच त्या कौरव मेले. कौरव मेल्याच्या नंतर अजून त्याच्यात एक मजा अशी, ज्या वेळेला सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. अर्जुना उठ, हाता धनुष्य घेऊन मार. अर्जुनानं असं बघितलं सगळी घरचीच माणसं दिसली त्याला. अर्जुनानं देवाला बोललं नातं मी होण्यात इकडे. म्हणले का? की कोण आहेत? म्हणले कोण आहेत? कौरव आहेत. कौरव वेगळे आणि पांडव वेगळे आहेत का? नाही म्हणले सगळे कौरवच आहेत. पंडूचे असल्यामुळं पांडव आहेत, बाकी काय नाही. नाही तर कौरवच आहेत. अरे मला घरचे माणसं आहेत ना, ते आपलेच आहेत ना. वाक्य नीट ऐका रमाकांत भाऊ. घरचे माणसं आहेत म्हणजे आपलेच आहेत. गुरुजी ज्या वेळेला देव अर्जुन म्हणला ते आपलेच आहेत, त्यावेळेला देवानं प्रश्न केला अर्जुना ते जर आपलेच आहेत तर मग आपल्या विरोधात का उभे? लक्षात येते माझं? आपल्या समोर उभे नसतात, आपले नेहमी पाठीशी उभे असतात. आणि ही जर आपले म्हणायला लागलास, आपुले जे साचे म्हणतात ना ते कल्पांतीही नवचे. कल्पाचा अंत झाला तरी आपल्या माणसानं साथ सोडायची नसते. अजून सांगतो भरत महाराज. हे बघा दुर्योधन नालायक आहे, गोष्ट खरी. पण दुर्योधनाचा जवळचा मित्र कर्ण. जवळचा मित्र कोण? कर्ण. कोण महाराज नीट ऐका आता. कर्ण ज्या वेळेला देवाचा अपमान केला दुर्योधनानं, त्यावेळेला कर्ण विदुराच्या घरी गेले. आणि विदुराच्या घरी गेले आणि देवाचे पाय धरले. देवा माफ करा. म्हणले कर्ण चुकलं काय तुझं? काहीच नाही चुकलं. नाही म्हणले दुर्योधनानं तुमचा अपमान केला. म्हणले दुर्योधनानं अपमान केला तुझा काय संबंध आहे? संबंध नाही म्हणले, पण मित्र आहे ना माझा, नालायक आहे पण मित्र आहे. आता त्याच्या वतीनं मी माफी मागतो. कळायला लागलंय का नाही कळायला? केली निभावली तर अशी निभावली पाहिजे. तोंडापुरतं नातं कधीच निभावलं तर सख्यत्व जपलं पाहिजे. आणि मग बरेच कौरव मेले. कौरव मेले शरण जाण्याबद्दल बोलायला. बरेच कौरव मेले. कौरव मेल्याच्या नंतर पितामह भीष्माकडे दुर्योधन गेला. म्हणला काय करायला?
अंधारातून त्यांच्या बाजूने आहेत का तुम्ही? आमच्या भाकरी खायलात, आमच्या इथं राहायला लागलात तर अंधारातून त्यांच्या बाजूने आहेत काय? तुम्हाला काही कळत नाही का? भीष्माला राग आला आणि भीष्मानं सांगितलं, दुर्योधना सकाळपासून निष्पांडव पृथ्वी करी, म्हणजे पांडवच उरू देणार. बरं, प्रतिज्ञा मधो बाबा कुणाची? भीष्माची. म्हणजे भीष्म प्रतिज्ञा आहे ना, ती साधी प्रतिज्ञा आहे का सांगा? देव सुद्धा लटलट कापतो महाराज भीष्माच्या पुढे. भीष्म म्हणजे सामान्य समजू नका. आज मी माणूस म्हणतोय मी भीष्म प्रतिज्ञा करतो, म्हणजे त्याची प्रतिज्ञा देवाला खरीद करावं लागते. एवढं वजन होतं त्याचं. कुणाचं? भीष्माचं. म्हणले पांडव निष्पांडव पृथ्वी करून टाकली. लटलट तर कापायला लागला देव. अर्जुन जो आपल्याला होता तिच्याजवळ गेला. अर्जुना उठ, अर्जुना उठ, अर्जुना. म्हणले काय झालं? काय म्हणले? भीष्मानं प्रतिज्ञा केली आणि त्याला धंदाचे मला पडू द्या. अरे गप म्हणले, असं कसं बोलायला तुला? पांडवाला मारून टाकणार म्हणला भीष्माची प्रतिज्ञा आणि तू झोपला. मला पडू द्या मला तुम्हाला झोप लागत नाही, आम्हाला झोपू देत नाही. झोपू दे, सकाळी युद्ध आहे, माझ्या मागं काम असतात म्हणला मरणाचे. तुम्हाला काय आहे? असं हालून उठील. अरे उठ र अर्जुना, उठ र. उठून बसविलं, तोंडावर पाणी मारलं. म्हणले काय म्हणले ते तुला कळतं का? प्रतिज्ञा भीष्मानं केली आणि सकाळपर्यंत मारून टाकणार, पांडव मारून टाकणार आहे म्हणून प्रतिज्ञा केली. अर्जुनानं डोळे चोळले. बघा बाबा, अर्जुनानं डोळे चोळले हनुमंतराव आणि उठून उभा राहिला गुरुजी. आणि अर्जुन म्हणला, देवा खरं सांगा आता, हां काय प्रतिज्ञा केली? नीट आहे का बघा, लक्ष देऊन. म्हणले पांडव मारून टाकणार आहे. काय म्हणला अर्जुन माहिती? अर्जुन म्हणला, देवा भीष्म जर आम्हाला मारणार असेल तर मग तू काय करतोस? त्याला निष्ठा म्हणायचं. बाबा बघ तुला काय करायचं ती मी. अर्जुन गोहरायला लागला. मरणाची भीतीच नाही, गोहरायला लागला. अहो सकाळी 9ला कीर्तने म्हणून माणूस रस्त्याच्या जाग आहे, उठून जाग येते का नाही? हाय का नाही सांगा? हाय का नाही? जो गोहरायला लागला अर्जुन. आणि देवानं मान फिरवली, डोळे भरून आले. देवाचं सांगितलं, अर्जुना आता बिंदास्त झोप. फक्त एवढं ऐकाय आलो होतो माझ्यावर किती निष्ठा आहे तुझी. कळलं का नाही? आता झोप म्हणले. रात्री 3 वाजता द्रौपदीच्या घरी खांद्यावर घेतलं द्रौपदीला आणि द्रौपदीला खांद्यावर घेऊन भीष्माच्या दारात एकच सांगितलं, उतरायचं, बांगड्या वाजवायच्या आणि म्हाताऱ्याच्या पाया पडायचं. द्रौपदी गेली, बांगड्या वाजवल्या आणि म्हाताऱ्याच्या पाया पडली. ह्या भीष्माला वाटलं, पहाटे 3चा टाइम, भीष्माला वाटलं दुर्योधनाचीच बायको आली काय की. भीष्म म्हणला, अखंड सौभाग्यवती भव. देव म्हणले झालं काम. कसं करायचं सांगा आता? ह्याला राजकारण म्हणते. हे असलं राजकारण असते. तुम्ही जे करतात ते राजकारण नसते. कळायला लागले का? हे राजकारण आहे, ओरिजिनल राजकारण आहे. त्याला कृष्ण नीती म्हणतात. आणि मग पाय धरले. ती द्रौपदी हसायला लागली. हसल्याबरोबर ओळखीलं भीष्मानं, द्रौपदी तू? म्हणले हो. इथं कसं काय आलीस? द्रौपदी बी पांडवाची होती. म्हणली मी इथं कशी आले हे तुम्हाला नंतर सांगते, आधी मला हे सांगा, कालची प्रतिज्ञा खरी का? आजचा आशीर्वाद खरा? म्हातारं बी म्हातारच होतं ना मला. त्याने सांगितलं, ठीक आहे मी तुला हे नंतर सांगतो. तुला इथं आणलंय कुणी त्यो दाखव मला पाहिला, बाकी काय माहित नाही. आणलं कुणी? म्हणजे ते माझा नौकर आला. ह्याच्या मनात खरखरलं, ही काळाच असला पाहिजे, कोण नसलं पाहिजे म्हणून. देवाच्या जवळ गेले भीष्म. देवाच्या हातातला कंदील घेतला आणि देवाच्या चेहऱ्यावर लावला. मन भरून देवाला पाहिलं आणि मग मान फिरविली आणि सांगितलं, द्रौपदी हे जर तुझा नौकर असेल तर कालच्या सारख्या लाख प्रतिज्ञा भीष्मानं केल्या तरी आजचा आशीर्वाद खा. कळलं माझं बाबा? लक्षात आलं बोलणं माझं? याचा अर्थ एक आहे की त्याला जर माणूस शरण गेला तर जीवनामध्ये कुठली अडचण बाळगायची गरज नाही. बरं तुकोबरा म्हणतात, मीच म्हणतोय असं नाही. वेद अनंत बोलला अर्थ तुकाची साधीला, विठोबाची चरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. वेदानंद बोलिला अर्थ तुकाची साधीला, विठोबाची शरण जावे, कशाला बाबा तुकाराम महाराजच म्हणायलेत का? म्हणायला नको. तुकोबराय म्हणले, एकटा तुका नाही, वेद अनंत बोलिला. वेद बी भरपूर बोललाय. अर्थही तुकाची साधीला, काय? विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. वेदानं जाहीर केलं त्याला शरण गेल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. आणि त्याला एकदा माणूस शरण गेला की पुन्हा चिंता करायचं कारण पडत
नाही. आपण कसं आहे, शरणागती कुणाची करतो याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहे. कसं आहे, मी कालच बोललो भगवानगडला की तुमची प्रतिष्ठान महत्वाचे, तुम्हाला गुरुजी काय अधिष्ठान महत्वाचे. तुम्ही आपल्या इकडं विचारत नाहीत कोणी, पण उत्तर भारतात जर गेलात तर तुम्ही पठ्य कुणाचे आहेत ह्याच्यावरून तुमची किंमत ठरविली जाते. तुम्ही कुठल्या तालमीतलीत बाबा, आकडा कोणता आहे, तुमचा गुरु घराणा कोणता आहे, आणि मग त्याच्यावर ठरवलं जातं की तुमची लायकी काय आहे. ती तुमचे कपडे आणि तुमची ते अभ्यासन हे बघितलं जात नाही, तुम्ही कुणाच्या तालमीतली हे बघितलं जातं. कळायला लागले माझं बोलणं. तालीम महत्वाची. तसं जगात अन्य लोकाला शरण गेलात तर तुम्हाला दुःख सोडून काहीच मिळणार. बघा तुम्ही महाराज, भरत महाराज, आपण अंधश्रद्धेच्या पाठीमागं लागलेली लोक आहे, त्याच्यामुळे आपण कुणाच्या बी मागत चाललो. लक्ष द्यायला लागले काय चाललंय महाराष्ट्रात. आपण बघतो की सध्या ही अंधश्रद्धा आहे, आणि या अंधश्रद्धेमध्ये लोक अडकले. आपण त्याच्यात अडकू नये म्हणून तू उभं आहे, ज्ञानोबा आहे, पण आपल्याला हे कळत नाही. आपण आव चांगले भजने कुठं एका महाराजाकडे नारळ आणायला जातात का लेकर व्हायनात म्हणून. ही किती चुकीची पद्धत आहे सांगा. चुकीची. आमच्या शेजारी महाराज लोरा काय बांधित काय लेकरं व्हायनात म्हणून नारळ काय भजनेनी जावा का. कीर्तनकार गेला एक कीर्तनकार, हा हे माऊलीला विचारा चला, हा कशाला बडवू तोंडावर ठेवते, हा काही उपयोग आहे का त्या. आणि ही कुठं ठेवायचं, कोणतं 900 कन्या पुत्र होती आणि तरी का करणे लागे पती. चांगल्या पक्वाजानं गायकानं बामनायकड घरातलं विचारायला जाणं, मग ही संप्रदाय कुठं मांडायचा. म्हणजे याचा अर्थ आपला ज्ञानोबा तुकोबावर विश्वास राहिला नाही. एकच आहे महाराज, आपण आहे बाबा आता ही तर निष्ठावंत आहे, कपाळाला गण लावला ना, गळ्यात माळ घातली ना, काही नाही. ज्ञानोबा तुकोबान पांडुरंग परमात्मा एक निष्ठ जर राहिला. भरवसेनी भेटे पांडुरंग, भेटे पांडुरंग, भरवसेनी भेटे पांडुरंग. तुम्ही चालायाची म्हणे तुम्ही चाला याची वाट, तुम्ही चालायाची वाट, तुम्ही चालायाची वाट. भरवसेनी भेटे भरवसेनी, भेटे भरवसेनी पांडुरंग, भेटे भरवसेनी. वयमानाने एखादा शब्द तर इकडे तिकडे होणार की आमचा बी. लक्षात आलं का नाही सांगा. तुका म्हणे तुम्ही चालायाची वाटे, या रस्त्यानं जर गेलात तर भरवसेनी किंवा पांडुरंग भेटे भरवसेनी. गॅरंटीनं सांगतो देवाची भेट आहे, पण तुम्ही मार्ग बदलू नका. लक्षात यायला लागलंय माझं बोलणं. ह्या बाबाकडे जाण, त्या बाबाकडे जाण, तुम्ही आमचं कीर्तन ऐकायचं. लक्षात आलं. श्रद्धा म्हणून आमच्या पाया पडायचं, पण आम्ही संत आहोत हे डोक्यातलं काढून टाकायचं. पहिलं डोक्यातलं काढून टाकायचं की ही संत आहेत. नाही, भगवान बाबासारखे, माधव मामासारखे, मोतीराम महाराज सारखे ही संत होऊन गेले, ही संत आहेत. त्यांचे ते होऊन गेले. आता पुन्हा आयुष्य कोणी होणे नाही, आता पुन्हा शक्य नाही. ही काय लोकांचा गैरसमज वाढायला लागला आणि लोक अंधश्रद्धेच्या नादी आपल्या लोकांनी जास्त लावले. कळायला लागले का माझं बोलणं. ही एकच आहे की अंधश्रद्धेला थाराच नाही, ही संतांनी आपल्याला 700 वर्षापूर्वी सांगितलं. मी नेहमी सांगतो गुरुजी, आता सुशिक्षित शब्द आहे, आता रमकांत भाऊ लोक मेडिटेशनच्या नादी लागले. मेडिटेशन करा, त्याच्याशिवाय समाधान नाही, त्याच्याशिवाय सुख नाही, तास तासभर पुन्हा आता ध्यान लावून बसायला. पण 700 वर्षापासून संतांनी हे सांगितलेलं आहे ना आपल्याला. 700 वर्षापूर्वी सांगितले, हे आपल्याला कळलं नाही. आता माणसं नादी लागले काय काय ते म्हणाले, एक लोटा जल, हर समस्या का हाल एक लोटा जल. हे आता कळालं. पण बाबा नाथ महाराजांनी 700 वर्षापूर्वी लिहिलेलं, एक पसा पाणी एक बिल्वदळ. पसाभर पाणी एक बेलाचं पान जर महादेवाला अर्पण केलं तर त्या ठिकाणी महादेवाची प्रसन्नता. हे 700 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या संतांनी सांगितलेलं कळालं नाही तर खरं आहे का नाही बाबा सांग. आमचं बोलणं जरी करळ वाटत असलं तरी ते लोकांना सरळ करण्यासारखं, हे लक्षात ठेवा. ती महत्वाच्या गोष्टीत ना आपल्याला आता कळत नाही, पण आपल्याला आपल्याची किंमत नाही, आपल्याला दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायचा जास्त नाद लागलेला आहे. कसं वाटायला, कसं किती वाटायला लागले ना आता, जरा कसं किती ऐकायला बेकारच वाटायला लागला असेल. पण हे बघा, आपणे तो आपणे होते, शेवटी आपले ती आपले असते, ही लक्षात ठेवायचं. मुद्दा आपला एवढाच आहे की देवाला शरण गेल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान नाही. हे मी नाही,
तुकोबर आहे नाही हे देवानं सिद्ध केलं तुझा वेदानं ऐसा नाही हा 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 वा तुझा ऐसा नाही कोणी तुझ्या काडी भयातून जोया माडी भयातोनी करा मानवोनी आऊ मायळाईचा तुझा ऐसा नाही नाही कोणी जुया काडी जोया काडी सोया भयातोनी. काडी भया तुनी करा म्हणून हा विचार ठाईचा वा करा म्हणून हा विचार ठाईचा एवढंच आहे. करा म्हणून हा विचार ठाईचा बरोबर आहे का नाही हा विचार तुम्ही म्हणून करा का करा तर त्याच्यासारखा दुसरा तुम्हाला याच्यातून काढणारा कुणी नाही कुणीच नाही कारण तुम्ही आम्ही संसारात अडकलेली माणसं पण यात मी लग्नाच्या आधीपासून कीर्तन करतोय लग्नाच्या आधीपासून मी भरत महाराज आता हे बकवाज वाजविते लग्नाच्या आधीपासूनच आहे सगळं आता हनुमंतराव आहे आपलं बरोबर आहे का नाही माहित नाही का ही आतापर्यंत तीच आरडत येत ना काय संसार लय बेकार आहे संसार लय बेकार आहे तरी मी सुपाऱ्या फोडल्याच का नाही फोडल्या सांगा ना फोडली का नाही सांगा गोविंदराव फोडली का नाही सुपारी फोडली का नाही हा हेच आहे ना ह्याची सिस्टीमच आहे कळत आहे पण वळत नाही आपण दररोज बोंबलतो हे लय बेकार संसार ह्याच्या एवढं वाईट काहीच नाही आणि माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी तो कीर्तन केलेत मी असेच सांगितले हा म्हणजे रोज हेच सांगतोय असं नाही पण हेच सांगितलं होतं संसार लय बेकार आहे भरत महाराज लय बेकार आहे म्हणलं आणि कीर्तन झालं की भजनेली पत्रिका दिलेल्या मॅच आहेत चला उद्या लग्न आहे आपलं हा कळायला लागले का माझं ही विशेषता आहे याची ती याच्यातून काही माणसं चुकले त्याची यादी दिली शोक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी येणे हरीशी जाणून हरी झाले ब्रह्मादिका पार उल्लंघवे सावधा. आवाज द्या दादा यांचे पार उल्लंघवे सावधा. सामर्थ्य करीता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य. सप्त केला नाही तुम्ही पण सप्त असल्याने वाटायला लागले लक्षात आलं का नाही सप्त केलं नाही 3 वर्षे सप्ताह झाला यंदा केला असतं तर मलाच भागवत करायचं होतं पण ती कॅन्सल झाला या गावात मोह नशीब चांगलं आपलं नाही तर 7 दिवस इथं मला फुकटच बसावं लागलं असतं बाकी काही नाही लक्षात आलं का नाही बघा इकडे लक्ष द्या मुद्दा एवढाच आहे की करिता विचार तो हा दृढ संसार कुणाला ब्रह्मादिका पार सामर्थ्य. ब्रह्मादिकाला सुद्धा ह्याच्यातून पलीकडे जाण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे का सामर्थ्य नाही त्यांच्यात काय नाही असेल देव जरी असला तरी अजिबात नाही ह्याच्या पलीकडे जाता आलं नाही त्यांना काही मोजके निघाले त्याच्यात ही योग निघाला हे काय खेळ्या माझी हनम्या शहाणा कुठं हनम्या शहाणा आहे लक्षात आलं का नाही हे आपल्या हनुमंतरावचं नाही त्या मंदिरात बसविलेल्या चाललंय लक्षात आलं का नाही हनम्या शहाणा नंबर 1 तर शहाणा माणूस निघाला नकोच म्हणला ह्याच्यात पडायचंच नाही माणूस व्हायचंच नाही म्हणला ते महादेव आहे ना बिचारा त्याला त्यानं ठरवलं असतं तर काय होता आलं असतं काही बी पण नाही म्हणलं आपल्याला कपडे नको खाणं पिणं नको ह्याच्या कुटाण्यात पडायचं नाही म्हणजे काही मोजकी माणसं याच्यातून बाहेर पडली तेवढे बिचारे हरीशी जाणून हरी झाले म्हणले मग आता आम्ही ह्याच्यात पडलेलो आहे आता आम्ही पडलो जेव्हा बरं पडल्यावर भरत महाराज वाटतंय का नाही ह्याच्यातून बाहेर निघावं म्हणून
वाटत आहे पण उपयोग नाही. उपयोग नाही ना, बरोबर आहे का नाही? वाटत आहे का नाही बाहेर निघाव म्हणून? वाटत आहे, पण त्याचा काय नाही, उपयोग नाही. पण आता कसं असते हा बघा, काही गोष्टी महत्वाच्या असतात. आता केस झाल्याच्या नंतर, एफआर फाटल्याच्या नंतर काही पर्याय आहे का? काहीच नाही, गप्प बसावं लागतंय. म्हटलं मार चुकवायचा असतो, बरोबर आहे का नाही? म्हणून पर्यायी मार्ग असते. आता ह्या नदीत आपण पडलेलो, नदीचं नाव काय? भाऊ नदी. भाऊ नदी. आणि भाऊ म्हणजे संसाराची नदी. याच संसाराच्या नदीत आम्ही तर पडलोत महाराज. आता आम्हाला ह्याच्यातून बाहेर निघायला पर्याय सांगा. महाराज म्हणले आता हे बघा, ह्याच्यातून बाहेर निघणं तर कठीणच आहे, पण एक पर्याय आहे. काय? जेवढे जेवढे माणसं अनुसरे तो अमर झाला आणि अंतराला संसार न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. जेवढे जेवढे देवाला अनुसरले, देवाला शरण गेले, तेवढ्याला देवानं ह्याच्यातून बाहेर काढलंय. आणि म्हणून मनवानी शरण जावे, मनवानी शरण जावे, मनवानी शरण जावे, मनवानी शरण जावे. बाहेर काढणारा देवच असेल तर मग ह्या बघा, आपल्याला जर त्याच्यातून बाहेर काढणारा असेल तर माणूस दुश्मनाला बी शरण जाते की जाते का नाही? सांग. बोला हो, बोला की उशिरा आले एवढं तरी बोला जावं माणसानं. हा ह्या बघा, दुश्मन आहे, मी तुमचा दुश्मन आहे, पण तुमची माझी पुण्यात गाठ पडली, तुमचा ॲक्सिडेंट झालेला आणि मोहन तुमचं 3 पिढ्याचं वाकडे, तिथं ओळखीचा माणूसच नाही, मला बोलावं लागेल का नाही बोलावं लागेल? हा हो महाराज, वाचवा आपलं 3 पिढ्याचं सुनीत घाला होईल, पण वाचवा ह्याच्यातून. आता ह्याच्यात पडलोय मी. आता हात देव आहे ना. आता जिथं पर्यायच उरत नाही तिथं देवाशिवाय पर्याय नाही. भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या, भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या, भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या, भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, हेलन घे जग जटी, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेती. कशासाठी? भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. आवती एवढाही त्याला एकदा शरण गेलात की पाव भिजो नेदी अंग. काय सुरुवात?
तारू भला दारू फला पांडुरंग आणि पाव भिजो नेदी अंग. अहो पाण्यात शिरल्याच्या नंतर सुद्धा अंगाला पाणी लागू देत नाही. त्याच्यातून बाजूला काढण्याचं काम कोण करणार? देव करणार. पण त्याला शरण जावं लागतं ही लक्षात ठेवा. भव नदीचा झाला थारा, भव नदीचा झाला थारा. या उत्तरा प्रसादी. कळलं का नाही? म्हणजे कसली बी नदी बेकार असू द्या, पाहुणारा चांगला असल्यावर काय करते नदी सांगा? पाहुणारा चांगला पाहिजे. नाहीतर महाराज शुकाचार्यासारखा माणूस पण आईच्या पोटात 12 वर्ष राहून आले तीच पळायला लागली. अडकले का सांगा? अडकले नाही. आपलं काय गोंधळ आहे? आपण त्याच्यात अडकून बसलेलो, आपल्याला बेजार केले. बरीच माणसं आहेत की बायाने बेजार करून टाकलीत. केलेत का नाही सांगा? हा सप्त्याला जाऊ का नको हे सुद्धा बायकोला विचारून यावं लागतं. हे एक दुसरं मना म्हणाले हा म्हणा. बामनाचे नागवेची पळून गेले रे. शाबास. नाही खरंच सप्त्यावनी वाटायला लागले. लक्षात आलं का नाही? ब्राह्मणाचा पोरग म्हणजे शुकाचार्य एका खेळाशी भ्याले व्यासांचे चिरंजीव आल्या जन्माला ती पळून गेले. म्हणले नाही 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 हे बेकार नदी. म्हणले ह्या नदीत आम्हाला अडकायचं नाही. निघून गेले महाराज. अडकलेच नाहीत त्याच्यात. कुठं अडकले बघा तुम्ही. अहो तिथून चालले शुकाचार्य आणि काही स्त्रिया गंगेवर विवस्त्र होऊन स्नान करत होत्या. अंगावर कपडे नव्हते. 12 वर्षाचा तरुणाबाण पोरगा तिथून पळून गेला. लाज नाही, काय नाही, काय नाही. आणि तुमच्या वयाचं म्हातारं तिथून चाललं आणि व्यास. आणि मग बायाने कपडे अंगावर घेतले. बाबा तर तुमच्यासाठी, बाकीच्यांना नाही कळू द्या. अंगावर कपडे घेतले. अण्णा ऊर्जा आहे का? एवढा आहे का? ही अंगावर कपडे घेतले. ती व्यासाने असं विचारलं मग बाबा की माझं तरुण पोरग इथून निघून गेलं. नीट ऐका, तुम्हालाच कळेल, बाकीच्यांना नाही कळत. तरुण पोरग इथून निघून गेलं. तुम्हाला लाज वाटली नाही? आणि तुमच्या बापाच्या वयाचा माणूस आल्यावर लाज वाटली कस काय? पुरी म्हणल्या प्रश्नातच उत्तर आहे. कळलं? म्हणले कस काय? बाबा ऐका. म्हणले कस काय गुरुजी? कस काय? म्हणले कस काय नाही. तुमचं पोरगा इथून निघून गेलं पण त्याच्या मनात नाही आलं हे बाय आहेत आणि ही गडीत. पण तुमचं एवढं होईल तुमच्या मनात आलं की ह्या बाय आहेत आणि मी गडी, म्हणून तुम्हाला घाबरलो. त्याला अभंग आहे. नर नारी बाळे अवघा नारायण. आम्हाला नरामध्ये नारीमध्ये सगळ्यामध्ये. मग कुठं होते शुकाचार्य? कुठं होते व्यासन? कुठं तुकोबाराय? तुकोबारायकडे बाई पाठवली काही चांडाळ चौकडी लोकांनी. जाई ओ तू माते नकरी काय म्हणले. कुठं तुकोबाराय कुठं आपले भजने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढ्या पराकुटीची संत साधू आपल्यात होते ते या नदीत अडकले नाही. लक्षात आलं का नाही? आणि ह्या नदीला पार करायचं असेल म्हणून शरण जावे. या नदीतून पलीकडे नेणारा एक देव आहे, दुसरं कुणीच नाही. त्याला तुम्ही शरण जा. त्याला तुम्ही काय करा? शरण जा. सगळे मार्ग तिथं समोर. आपल्या लोकांनी कुणालाच मानायचं नसतं महाराज. आपले जे गंधावाले लोक आहेत ना, आपण कुणालाच नसतं मानायचं. ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, पांडुरंग परमात्मा, आपले संत कोणी नाही. आंबाबाई कोणची आता देव्या निघाल्यात ना मध्ये मध्ये. समजा आपली आंबाबाई जरी ती पार्वतीचं रूप आहे ती तरी सोडून द्या. पण ही मध्ये मध्ये निघाल्यात ना वेगळ्या त्या गाड्यानी तेन तेन. बरोबर आहे का? काही निघालं नव लय बेकार महाराज. ही असलं चांगले भजनी चांगले माणसं. मी एकदा कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर माझा एक मित्र म्हणला, म्हणलं मला जेवायचं आहे रे, माझ्या संग कीर्तनाला येतोस का? म्हणलं आळंदीची गोष्ट 15 वर्ष झालं. म्हणलं हो येतो. कीर्तनाला गेलो. जेवायच्याच अडचणी असायच्या. आणि तेव्हा चल म्हणलं गेलो तर आम्ही कीर्तनाला. तिथं असे 10-15 असे भांडे शिजत होते. म्हणलं काय इथं रे? म्हणला देवदेव आहे. काय देवदेव आहे? म्हणलं मग थोडं जेवायला आण ना आपल्याला. देवदेव आहे म्हणलं. मला मिळत नाही ना देवदेव कशाला म्हणते तर का आहे ती. लक्षात आलं का नाही? अरे मला गबस उगा देवदेव आहे इथं. अरे मला पण जेवायला काय अडचण आहे? आपण देवदेवातलेच आहेत ना.
मला तसला देव नाही, यागळा देव आहे. मग त्याला देव नाव ठेवणारे माणसं किती मूर्ख आहेत विचार करा ना तुम्ही, किती मूर्ख आहेत. त्याला देव म्हणतात, किती गोंधळ आहे सगळा सांगा. अंधश्रद्धेच्या पाठीमाग आपण लागलेलो आहे. लक्ष द्या, या कुठल्याच गोष्टी तुम्हाला जीवनातून मुक्त करणार नाही. तुम्हाला मुक्त जर व्हायचं असेल तर परमात्म्याशिवाय पर्याय नाही, देवाशिवाय पर्याय नाही, साधू संताशिवाय पर्याय नाही. एक जण म्हणला, आमच्या तुमच्या माऊलीने खरंच भिंत चालवली का? आमच्या महाराजांनी पाण्यावर दिवा लावला म्हणला, पाण्यावर दिवा लावला. मी म्हणलं, तुमचा पाण्यावरचा दिवा बाजूला ठेव आणि आमच्या माऊलीने भिंत चालवलेली बाजूला ठेव. खाली शिल्लक राहते, तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. ती ज्ञानेश्वरी आहे. भिंत चालवणं ही विशेषता नाहीच माऊलीची. तुम्ही अजून ऐका, आपले लोक ह्याच्यात गुरु फडून बसले. भिंत चालवली, रेडा बोलवला, ह्या चिल्लर गोष्टीत रुपावळी म्हणल्यासारखं. हे काही विशेष नाही एवढं. अशी एखादी चाल म्हणते ना माणूस, सरळ चाल आहे, सरळ, एवढं काय नाही त्याला. थाईची ताला स्वरात म्हणजे वजन वाटतं जरा, काही विशेष नाही. जिम्मेदारीनं बोलतो भरत महाराज की भिंत चालवणं, रेडा बोलवणं, मेलेले माणसं उठविणं माऊलीच्या दृष्टीनं निरर्थक छोट्या गोष्टी आहेत. महत्वाचं आहे तिचं ज्ञानेश्वरी आहे की तिच्या एका ओळीवर आज जग PhD करते. महत्वाच्या ह्या गोष्टीतनं आपण ते दिलं सोडून आणि आपण भलत्याच्या पाठीमागे लागलेलं. हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला ज्ञानोबराय माहीत नाहीत, आपल्याला तुकोबरायाबद्दल काही घेणं देणं नाही. आपण कोणी, आता मी म्हणलो इथं म्या नारळ दिले की लेकरं होते, लगेच माणसं नारळाला रांग लावणार. हा चला माळकऱ्यांनी यावं का सांगा बरं महाराज. हा काय माणसं, किती काळ बिघडून गेलाय, जमाना बिघडलाय. परमात्म्याशिवाय तुम्हाला जगात दुसरा कुठलाच पर्याय नाही. म्हणून शरण जावे, आता पर्यायच नाही. बरोबर आहे का नाही? समजा मी रमाकांत भाऊला म्हणलं, गुरुजीला म्हणलं, येतो मी बाबा, बरोबर आहे का नाही? आणि माझी अचानक अडचण आली, 11 वाजले 12 वाजले तरी माझा पत्ता नाही. मग आता इथं कीर्तनकार कोण आहे तुमच्यात? इथं कोण कीर्तनकार आता उपलब्ध? इथं बाबा आहेत, पण अजून अशोक महाराज आहे, बरोबर आहे? अशोक महाराज आहे तिथं, भरत महाराज आहे. भरत महाराज हो आहेत की. बरं आता जाऊ दे, हे अशोक महाराजाचं माझं जास्त काही स्वभावाची मॅचिंग नाही एवढी, बरोबर आहे का नाही? पण बाबाचं तर काय, आता भरत महाराज आहे. भरत महाराजाकडे गेले हे मुंडे गुरुजी, रमाकांत भाऊ, व्यंकटराव. भरत महाराज, आता महाराजांना तासभर कीर्तन. मी काय त्याला कीर्तन करणार? कुणाच्या बी जागेवर येतो काय मी कुणाच्या बी जागेवर कीर्तन करणार नाही. मग ह्यांची चर्चा झाली, तिथं लई बोलायला लागली. काय करावं आता, पर्याय नाही. मला बी मोप पटत नाही रे, पण काय करावं आता, एवढं अहंकारानं बोलणं मला बी आवडत नाही. पण आता इथं महाराजच नसल्यामुळं काय बी केलं तरी शरण त्यांना जावं लागेल का नाही सांग. हो, असं करू नका, तासभर का व्हायना साजरं करा. पर्यायच जिथं उरत नाही ना, तिथं शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. कळलं का नाही बोललं माझं? पर्यायच नाही ना आता पर्याय सगळे संपलेत. आता येणे जाणे खेपा हे बाकी सगळे मार्ग जिथं संपले जातात, तिथं एक मार्ग उरतो, तो म्हणजे परमात्मा आहे, तो म्हणजे देव आहे. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही संकटात ज्यावेळेला अडकताल ना, त्यावेळेला देवाच्या नावाशिवाय पर्याय नाही. मसन वाट्यातून यायचं असं रातच एखाद्याला माणूस नुसतं बघत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण, लाईटी दिसल्या की नरे नारे झालं सुरू, काही घेणं देणं नाही. माझा मुद्दा समजून घ्या, देवाशिवाय शेवटी आपल्याला पर्याय नाही. म्हणून महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, त्या बाकी गोष्टी सगळ्या निरर्थक आहेत. एक ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी, तुकोबार आहे, गाथा, नाथ महाराज, माधव मामा, भगवान बाबा, या संतांची सेवा करा, या संतांच्या जवळ जा आणि यांच्या आधारानं परमात्म्याला शरण जा. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय जगात नाही. तुमचा उद्धार कशानेच होणार नाही. त्या कष्टी बी तुमच्या गुरुवाराच्या
आणि केला शिन तू मिथ्या. आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा, एवढाच मुद्दा समजून घ्या. जो बी देवाला सोडून तुम्ही शिन भाग केला म्हणजे कष्ट केलंय तेवढं गुरुजी निरर्थक. देवाला सोडून केलेलं निरर्थक आहे. देवाला धरून केलेलं 1 मिनिट भजन सुद्धा तुमचा उद्धार करू शकतं. 1 तास उरला खटवांगराय. एक म्हणून लक्षात ठेवा. काही नाही, नामस्मरण भजन त्या वृंदावनात प्रेमानंद महाराज आहेत. महाराज काही नाही, काही नाही. राधा कृष्ण बी म्हणत नाही ते, राधा 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 राधा. रस्त्यानं जर चालले नाही का, मुख्यमंत्री नाही पंतप्रधानाचं सुद्धा एवढं वजन नाही तेवढं वजन रात्री 2:30 वाजता असते अन्न. आणि ती काही अशी लोकांनी फुलं टाकलेत म्हणून जात नाहीत. त्यांची या आश्रमातून त्या आश्रमात जाण्याची ती वेळ आहे. त्या वेळेला ते आता माणसं जमलेत नाही, जेव्हा 2 माणसं होते तेव्हा त्याच टायमाला जात होते. पण कुठली क्रीम लावत नाहीत, कुठलं काही नाही. एकदा असं चंदन लावलं की असं हिरो हिरोईन सुद्धा त्यांच्या पुढे फिके पडतील एवढं सुंदर त्यांचं. दोन्ही किडण्या गेल्यात. दोन्ही किडण्या गेल्या. 20 वर्ष झालं. बघा काय सांगायचं तुम्हाला, याच्यापेक्षा मोठं उदाहरण हा. ही माग ते कोणते ते 2 जण ती जाऊन बसली होती तिथं, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. लक्षात आलं का नाही? ही तिथं जाऊन बसले होते आणि आपल्याला महाराजाच्या पुढे बसायचं म्हणलं तरी गडा उठतोय का नाही सांगा. आणि आपल्याकडे काय, आपल्याकडे 1.5 एकर जमीन बस. आपल्याला काय नाही, फक्त टार्चचे कपडे, ते बी धोब्याची उदारी तशीच आहे, अजून काही त्याचा मेळ नाही, काय नाही. आणि एक मशीन पाय दिल्यावर नाकाश असणारी बायको, बस. ह्याच्यापेक्षा काही नाही आपल्याकडे. काय आपल्याकडे सांगा ना. माणूस त्याच्याच गुरमीमध्ये चालेल. माझं बोलणं हसण्यावरही नेऊ नका. लक्ष द्यायला लागले. देवाला सोडून जेवढं असेल तेवढं. काही कचे बायाचे आहेत लांब नाक. आहे ना, काही बायाच्या आहेत की लांब नाक, बरोबर का? कलर मध्ये गेलेल्या लांब नाकाच्या काय आमच्या सांगा. हा सगळं असलं तर बरं. काही बाया सगळ्या गुणानं संपन्न, चाल बेकार आहे, काही कमी खोडी इतका सांगाल. हा म्हणजे कोण्या का व्हायना कुठं तरी माणूस सर्व गुण संपन्न एक परमात्मा सोडला तर दुसरं कोणी नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. आपला मुद्दा एवढाच आहे की त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून शरण जावे. बरोबर कळलं आम्हाला. आता पद्धत सांगा. म्हणले सर्व भावी देवासी. ही पद्धत आहे. कसं शरण जायचं इकडे बघा. काही म्हणले पान फुल घ्यावं लागन, नारळ घ्यावं लागन. हा काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणी आन विठोबाची. काही लागत नाही. एक अंतकरणातली निर्मळ भावना जर ठेवली, निर्मळ भावना, तर तुम्हाला पंढरपूरला रोज जायची सुद्धा गरज पडणार नाही. वर्षाला एकदा जरी गेलात, 2दा जरी गेलात तरी रोज नित्य. एक सांगू, आबाळातून पडलेला पावसाचा थेंब, बरोबर, कोणत्या ना कोणत्या रूपात अण्णा नदीला समुद्राला जाऊन मिळतो. बरोबर आहे का नाही? कोणत्या बी नदीत जाईल, नाल्यात जाईल, वड्यात जाईल, पण ती शेवटी कुठं मिळणार? समुद्राला. गुरुजी तसं भगवान परमात्म्याला कोणत्याही रूपानं शरण जा, त्याची शरणागती करा बाबा. एक ना एक दिवस ती सेवा परमात्म्यापर्यंत पोचत होत असते. मग तुमचा मार्ग वेगळा असतो द्या. जनाबाईचा मार्ग शिव्या द्यायचा होता, बरोबर आहे का नाही? मार्ग सजन कसायचा मार्ग मांस विक्रीचा होता. रोहिदास चांबाराचा मार्ग वेगळा होता. आमचा मार्ग वेगळा आहे, तुमचा मार्ग वेगळा आहे. अजून एक बोलतो, एकच बोलतो. आमच्या गुरुजीने एक वाक्य सांगितलं. म्हणले कसे अण्णा, तुम्ही जो धंदा करता, धंदा कोणता करतात महत्वाचं नाही, त्या धंद्यात तुम्ही प्रामाणिकपणा जर टिकवत असाल तर तो तुमचा परमार्थ आहे. कळलं माझं बोल? तो तुमचा परमार्थ. स्त्री आहे किसी एक का होकर आहे ना, बस संपला विषय. लक्षात आलं का नाही? एकनिष्ठ स्त्रीनं राहणं हा तिच्यासाठी परमार्थ. वेगळा परमार्थ तुम्ही करायची गरज नाही. आपला जो नवरा आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं, बस संपला विषय. बाकी काही घेणं नाही देणं नाही. जगातला देव जरी समोर आला, देव जरी, तरी शांडिल्यानं मोजलं नव्हतं तिला. देवाला सुद्धा, लक्ष द्यायला लागलं, मग देवाला सुद्धा मोडलं नव्हतं. नाही म्हणली हा अजिबात नाही. सूर्य उगवायचा थांबविल का? हा कुणी? शांडिल्यानं थांबविल का नाही सांगा? ही एवढी तुमच्या, त्याला नावच आहे पतिदेव. त्याला नाव काय आहे? पतिदेव. आणि आपल्या विचारतात पप्या त्याला विचार गिळायचंय का गिळून आलाय? अरे तुम्ही महाराज उघडून प्यालात तरी देवाची तुमची भेटगाठ कवाच होणार नाही. महादेवाला पाणी घालून तर काहीच होणार नाही. एक बाई म्हणली माय हातानं नंदी दूध पितो. मी तिला भेटायला गेलो. म्हणलं बाई तुझ्या हातात नंदी दूध प्याला म्हणून कळालं आम्हाला. हो म्हणले माझ्या हातात नंदी दूध प्यालाय. म्हणलं बरं. म्हणलं मालक कुठे? 23 वर्ष झालं त्या मेल्याला बोलत नाही. म्हणलं ते नंदी मसुबाचं आसन. म्हणलं महादेवाचा नंदी तुझ्या हातानं दूध पित नसतो.
असं कसं होईल सांग. लक्षात आलं माझं बोलणं. प्रेम का मतलब ये औरत वो नहीं जो हजार मर्दों को दीवाना करे, औरत वो होती है एक ही मर्दों को हजार बार दीवाना करे. कळते माझं बोलणं तुम्हाला. तुमच्या कामाचं नाही, तुम्ही जेवायच्या कामाचे म्हणा. हे लक्षात आलं का नाही. एक स्त्री असते तिला नारी म्हणतात. जो कभी किसी के नाही आरी उसी का नाम नारी. नारी असते ती कधीच कुणाच्या आहारी जात नाही. देव आला तरी आपला पती सोडला तर जगात कुणाचंच आदर सगळ्याबद्दल, पण प्रेम फक्त आपल्या पतीवर जर असेल तर जगात दुसरी कशाचीच गरज तुम्हाला पडणार नाही. तुकोबराला दृष्टांत द्यावं लागला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे पती हा. ध्यानी माने. वा. सर्व भावे सर्व भावे पती ध्यानी वा वा वा. सर्व भावे पती ध्यानी ध्यानी मनी भावे पती ध्यानी मनी. संपला विषय. आता पुन्हा विषयच नाही. पतिव्रता नेने आणि एकाची स्तुती. आता ऐका, दुसऱ्याची स्तुती सुद्धा कानानं ऐकत नाही ना, तिला पतिव्रता म्हणतात. आपल्याला जमत. आपल्याला तुम्ही का भाषा, तुम्हाला काही कळत नाही. भाऊजी घ्याच्या का. नवऱ्याला कळत नाही भाऊजीला चहा द्यायला लागली. नेमकी कुठली पद्धत आहे. अरे नवऱ्याला जर तुमचा बाप जर बोलत नसेल तर तुम्ही बी त्याला आयुष्यभर बोलायचं नाही. बापापेक्षा जास्त किंमत नवऱ्याची. शिवमहापुराण त्याची सुंदर कथा आहे. सती आख्यानच आलेलं आहे त्याचं स्पेशल. माहिती, सतीनं महादेवाला किंमत दिली नाही दक्षानं, म्हणून सतीनं शरीर जळून नकोच म्हणली. ह्याच्या पोटी जन्माला शरीरच नको आपल्याला. हा. आणि ती सती पुन्हा पार्वती रूपानं पर्वतराजाच्या पोटी जन्माला पुन्हा महादेवासंगत लग्न केलं. कळते माझं बोलणं तुम्हाला. सर्व भावे पती ध्यानी मनी. ध्यानात पती, मनात पती, सगळीकडं पतीच. मग आता पुढचं वाक्य आहे का. 6 महिने जरी त्याची भेट नाही झाली तरी रोज नित्य माझ्या सोबतच आहेत असा भास जिला होतो तिला पतिव्रता म्हणा. कळलं माझं बोलणं. कुठं काय काही घेणं देणं नाही. शरीरानं जरी ते माझ्यापासून दूर असले तरी अंतःकरणानं. तुम्हाला एकच प्रसंग, मला तर वेळ खूप कमी आहे पण तरी एकच प्रसंग सांगतो तुम्हाला भागवतातला. काय बघा, आत्ताच भागवतच संपले. काल नेमकं भगवान गडावरचं इकडं आलो मी. नेमकं रात्री आलो इकडं आलो भगवान गडावर. आता इकडं बघा, एवढे माणसं तर वाढायला होते जेवाय. मला आता काय सांगावं, लक्षात आलं का नाही. 1 लाख लोकांचा रोज जेवण असायचं. पण बघा इकडे लक्ष द्या. एकच मुद्दा सांगतो. ज्या वेळेला भगवान गोकुळातून मथुरेला चालले त्यावेळेला सगळे वाट लावा आले होते, पण राधा आली नव्हती. राधा आली नव्हती. देव राधेकडे गेले, म्हणजे राधे सगळ्यात जास्त प्रिय तू आहेस माझी. आणि सगळे लोक माझ्यासाठी रडतात, तू आली नाहीस. ती म्हणली काय झालंय काय. म्हणले मी मथुरेला चाललो. म्हणलं जा की मग, माझं कुठं काय म्हणणं. प्रेम कशाला म्हणतात हा, जा, माझं काय म्हणणं. म्हणले मी परत येणार नाही. नको काय नाही असं. म्हणजे तुला काहीच वाटत नाही. ती म्हणली देवा गोकुळातून मथुरेला तू चाललास. तू शरीरानं मथुरेला चाललास. तू गोकुळातून जाशील र, पण माझ्या मनातून कुठं जाशील. कळलं माझं बोल. कायम तू नित्य माझ्या मनामध्ये बसलेला आहेस ना, त्यामुळे तू कुठेही गेलास तरी मला काही फरक पडत नाही. तिला पतिव्रता म्हणा. कळलं तर बघा, नाही कळलं तर राहू दे. आता लक्षात आलं का नाही. आणि जेवढा पतिव्रतेला नवऱ्याच्या विषयी भावना आहे, पतिव्रतेला म्हणालो, बाईला नाही. बायाला इता पतिव्रता कमी इता. बाईला नाही, नवऱ्याला नाही विचारतात. भजनेली चहा पे घेऊन जाणाऱ्या किती बाया दाखवतो तुम्हाला मी. लक्ष द्यायला लागले का. बाईचा विषय नाही. इकडे बघ, इकडे बघ, लक्ष द्यायला लागले का नाही. विषय तो नाही, विषय पतिव्रतेचा चाललाय. कुणाचा चाललाय. माऊली कुणाचा चाललाय. पतिव्रतेचा विषय चाललाय, बायाचा नाही. मग पतिव्रतेच्या ध्यानी आता भरत महाराजांनी प्रमाण दिलं. जेवढी भावना आहे तेवढ्या भावनेनं त्याला तुम्ही शरण जा. एका वाचुनी त्या पांडुरंगा. एका वाचुनी त्या
अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचोनिता पांडुरंग एका वाचोनिता पांडुरंग वा वा अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. आम्ही जेवढी देवाला मानतो, पतिव्रता स्त्री जेवढी देवाला मानते, पतीला मानते, जेवढी भावना तिची आहे, तसं सर्व भावे दास झालो त्यांचा. बरोबर आहे का नाही आपण म्हणतो तसं म्हणून शरण जावे. कसं सर्व भावे देवासी. जर गेला तर तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विढोबार. तो हा उतरील पार. आता लक्ष द्या. तो देव हा पार उतरील. कोणता? भवदुस्तर नदीचा. जी नदी आहे संसाराची, तिला एक शब्द टाकला, विशेषण लावलं. कसली नदी? दुस्तर. लय खराब नदी महाराज, लय दुस्तर आहे महाराज. ह्याच्याएवढी दुस्तर कोणतीच नाही. आपल्याला सहज घेतो महाराज आपण, पण ही ज्याचं जळतं त्याला कळतं, बाकीच्याला काहीच कळत नाही महाराज. माणसं वरून जेवढे टवटवीत दिसतात ना, तेवढे मधून तुटलेले. बघा भाऊ, तुम्हाला संसाराचा अनुभव नाही, काय नाही, लई चांगलं देवन तुम्ही, बस बाकी काय घेणं देणं नाही. ही माणसं नुसती सुंदर दिसतात बाबा, नुसती अशी टवटवीत दिसतात, पण महाराज मधून अशी पार जाळं झालेलं, तुटून गेलेली माणसं आहेत. माणसं म्हणतात ना, काय तुटलेल्या वस्तू मंदिरात ठेवायच्या नसतात. बरोबर? आपण सगळे तुटलेली माणसं मंदिरातच जातात ना. नाही कळलं माझं बोलून? काय महाराज गुरुजी, आपण आता नेहमीच काय सांगा बरोबर महाराज? काय नुसते चांगले कपडे तर माणसाच्या अंगो, बायाच्या अंगावर चांगल्या साड्या, दागिने बिगिने, उगं मेकअप बिकअप करतात म्हणून व्यवस्थित दिसतात. नाही तर महाराज मधून काय झालेलं आहे? तुटलेली तू रमाकांत भाऊ, मधून तुटलेली. बोटाव मोजणे एवढी माणसं आहेत की श्रीमंती आणि सुख एका जागेवर. श्रीमंतीन सुख एका जागेवर बोटाव मोजण्यासारखे. आमच्या लेकराच्या भेटीगाठी सुद्धा होत नाहीत. चाल काय करायचं सांग? भेटीगाठी सुद्धा तिथून तिथून. बरेच लोकांमध्ये पैशासाठी, हो पैशासाठी नाही, कधी कधी नाईलाज असतो, कधी कधी नाईलाज जातं. बरंच महाराज घरचा सप्ताह सोडून हुंडे गुरुजीचा फोन आला, पहिल्यांदा ओळखीलच नाही म्हणून सांगितलं. पुन्हा मी म्हणलं, अरे तुला काही कळतं का कुणाचा फोन होता काय? परत फोन केला, नाही गुरुजी माझं असं. कधी कधी माणूस की बी जपावं लागतो. तुम्ही आता कशामुळे आलात? पैशासाठी आलात का? माणूस की न आपल्याला आदरानं बोलवलंय का नाही, आपल्याला जावं लागतं. मग हे असं आहे, मधून सगळी माणसं तुटलेली आहेत. माया हो सगळ्यांनी. आता माझा चाटेवडीत येण्याचा पहिला योग पण गडबडी गोंधळात आला, पण तरीही जाता जाता सांगून जातो, तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, एक परमात्मा, एक देव आणि साधू संत ज्ञानोबा तुकोबा याच्याशिवाय दुसरं काही नाही. तुम्ही म्हणता काय त्या देवाच्या नादीला, आपण शेवटची चाल म्हणू फक्त, जे काय देवाच्या नादी लागलात म्हणजे त्याचा स्वभाव आहे. तुम्ही त्याला शरण जर गेलात तर बहु आहे करुणावंत, लई करुणावान आहे. त्याची एवढी करुणा कोणाकडेच नाही. एवढी करुणा गुरुजी त्याच्याकडे, एवढी करुणा आहे. ती ध्रुव नुसता भजन करायला गेला तर मला बापाची मांडी पाहिजे म्हणून त्याला आढळपदी बाळ बैस धरू. लक्षात आलं का नाही? हा एवढं आहे महाराज. अहो त्या प्रल्हादानं माईच्या पोटात त्याला दर्शन, त्याची एवढी करुणा जगात नाहीच. आता किती करुणावान आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा, तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील. एवढा कृपाळून एवढा करुणावंत आहे, त्याची करुणा सांगायला मला 2 तास लागतील. त्याला मी निवांत येतो एका दिवशी पुन्हा. आता लक्षात द्यायला लागले की नाही? पुढल्या वर्षी लय झालं, मध्ये एखादं मरण ना बघू की. लक्षात आलं का नाही सांगा? बरं का करू की कथा करू, काय अडचण नाही, आपलं घरचं काम आहे. पण निवांत त्याला वेळ पाहिजे. मग त्याची करुणा सांगितली अशी. माझ्याकडे 78 उदाहरणं आहेत देवाच्या करुणीचे. भागवतात, शिवपुराणातले, रामायणातले किती सोपन महाराज 78 आहेत. जवळ
त्यातली 2 बी तुम्हाला सांगितले तरी तुमची अशी झाकच निघन किंवा ही का आहे म्हणून. पण त्यासाठी आता वेगळे आपले हे वेगळा टाईम लागतो असं म्हणायचं होतं मला, बाकी काही नाही. जास्त टाईम लागतो, तो विषय थांबू द्या. एवढी करुणा आहे. एकच उदाहरण सांगताना किती करुणावान आहे, किती करुणावान आहे. अहो ती न मोडे काटा हिंडता देव राखे तया मारी कोण. देव जर एवढी करुणा करतो, त्यानं जर करुणा केली, काट्याच्या ह्याच्यावरून बी चाललात तरी तुम्हाला काटा मोडू देत नाही. मला त्याला सोडून दुसऱ्या कोणाचं नका. त्याचं नाव म्हणले अनंत हे नाम ज्या. त्याची 2 गोष्टी केल्या आमच्या गुरुजी. म्हणले गुरुजी म्हणले याचा अर्थ, म्हणले कसं, याचे 2 अर्थ. म्हणले एक तर त्याचं नावच अनंत आहे. त्याचं नाव काय आहे? श्री अनंता मधुसूदन. नावच 1000 नावापैकी एक अनंत नाव आहे. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत गुण त्याचे म्हणून या. क्या बात आहे. अनंत गुण त्याचे म्हणून या. एक मुद्दा की त्याचं नाव अनंत आहे बाबा, एक अर्थ. दुसरा बघा पडतोय का, म्हणजे तुम्ही सांगा मला बरोबर आहे का ते. दुसरा मुद्दा असा आहे, त्याला अनंत नाव आहे. बरोबर असं जमेल. एक तर त्याचं नाव अनंत आहे, बहु आहे करून अनंत हे नाम ज्या. अनंत हे त्याचं नाव आहे किंवा ह्याला अनंत नाव आहे. लक्षात आलं का ना? अनंत हे नाम ज्या म्हणून तो हा उतरील पार भव दुष्टर नदीचा. हे जे रामजी व्यंकटराव चाटे यांचं हे 5वं पुण्यस्मरण आहे. योगायोगानं माझी सेवा, खरं म्हणजे गुरुजींची सेवा असती. नेहमी सप्ताह असतो, 2-3 वर्ष सप्ताह झाला. पण ही म्हणजे माझा ना अधिकार ना माझी योग्यता ना पात्रता. मी एवढा मोठा नाही की या सगळ्याच्या पुढं मी कीर्तन करावं. पण माझं कपाळ चांगलं असल्यामुळं चाललंय सगळं व्यवस्थित, बाकी काही. लक्षात आलं का नाही? मी एक आहे, मी अभ्यासू नाही. माझं कपाळ खूप चांगलं आहे. बरोबर 8 दिवस आता मी 21 दिवस मी त्या नारळी सप्ताहामध्येच होतो महाराज. आज मोकळा झालो त्याच्यातून. नारळी सप्ताहामध्येच होतो. शक्यच नव्हतं, पण रात्री कथा संपली, शास्त्रीजीचं कीर्तन होतं, ऐकलं आणि इकडं आलो. आज कालाय तिथला मला थांबायचं होतं, पण मुंडे गुरुजींचाही शब्द तेवढाच महत्त्वाचा होता आणि म्हणून मला इकडं यावं लागलं. अति सुंदर. रोज 1 लाख लोक असायचे कथेला. भागवत कथा 2 वर्ष माझी. पुढच्या वर्षी बी मलाच दिली. पुन्हा गावाले म्हणले ते त्यांनाच द्या, दुसऱ्याला नको. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून मला येत काही नाही, पण मला साधू संतांचा आशीर्वाद, भगवान बाबाची कृपा आणि ज्ञानेश भक्ताचार्य गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचा माझ्यावर असणारा जी कृपाक्षेत्र आहे, ही जी नजर आहे, त्या नजरेतच महाराज माझं समाधान आहे. मला कोण काय म्हणतंय याच्याशी घेणं देणं भरत महाराज अजिबात नाही. मला माझी श्रद्धा आणि माझी भावना महत्त्वाची. मला कोण काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही बाबा. मला काय हे कोण काय म्हणतंय कोण ह्याच्याशी घेणं देणं नाही. माझी गुरुजीवर श्रद्धा आहे आणि मला गुरुजी फळ देण्यापेक्षा माझी गुरुजीवर असणारी भावना मला फळ देत असते. लक्षात ठेवा. तुम्ही दगडावर भावना ठेवा, तुम्हाला फळ मिळतं. फक्त तुम्ही भावना महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांच्यावरची श्रद्धा आहे, त्यांच्यावरची भावना आहे आणि त्या भावनेमुळं आज मला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. आपला सगळ्याचा आशीर्वाद आहे. काही चुकलं असलं तेव्हा का एखादा शब्द कमी जरा जास्त बोलायचा नाद आहे. चुकलंच असलं तर जे तुमच्या बुद्धीचा दोष समजा. मी बरोबर सांगितलेलं. माझं काही चुकत नाही, काय नाही. माझ्या बापावर विश्वास आहे, म्हणजे माझ्या गुरुवर विश्वास आहे. चुकीचं येणार नाही म्हणून. लक्षात आलं का नाही? त्यामुळे तुमचं डोकं चेक करून घ्या. एखादा शब्द लागला असेल तर तू त्याच्यात बसत असशील म्हणून लागला असेल, बाकी काही त्याचा अर्थ नाही, काय नाही. वेडी वाकडी वाक पुष्पांजली प्रभू चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देत असताना तुकोबरा शेवटच्या चरणात तो
दुस्तर नदीचा बहु दोस्त बहु दुसर नदीचा बहु भाव दुस्तर नदीचा थोडा आवाज पकवाल झाला. तो हा उतरी भवदुस्तर नदीचा रोजचे आपले म्हणणारे भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा कमाली चक्रधार. मग बाबाने सांगितलं एक कमाली चक्रधार वाजवा. एक कमाली चक्रधार वाजवतो मी. कमाली चक्रधार म्हणजे त्याच्यामध्ये आपण माणूस नाही का म्हणत एखादा माणूस हा काय कमाल आहे. कमाल आहे ना तू. हा तसं कमाली चक्रधार मध्ये एका आवर्तनामध्ये 9-10 असतात बाबा. असे 9 त्रिक 27-10 एक चक्रधार म्हणतो. दिन ता ता दिन तिरकड 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 धा 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 तिरकड 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 आई वाजवा.
भवदुस्तर भरत नावामध्ये जादू असते काहीतरी. भरत नावाचे माणसं असे. भरत नावाचं जादू बी असते, करामती बी असते. लक्षात आलं का नाही? जादू बी असतील, करामती बी असतील. भवदुस्तर नदीचा तो उतरीला पारा, उतरीला पारा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हरी जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हरी जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कोरे वेडे वा कोरे